या ठिकाणी 2004 ते 2006 या बॅचचा एक स्नेह मेळावा या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि या स्नेह मेळाव्यासाठी आमचे जिवलग मित्र अनिलदादा घेरडे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी स्नेह मेळा या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय भाऊसाहेब आणि घेरडे साहेब यांच्या फार्म हाऊस त्याच्यामध्ये आम्ही वृक्षारोपणचा समारंभ घेत आहे। याचं कारण म्हणजे आम्ही तब्बल 22 वर्षानंतर भेटत आहोत। 2003 ते 2005 आम्ही विराज मगर खाली उतरलेले आहेत, खड्डा खोदत आहेत। त्यांच्या हस्ते आज एक नारळाचे वृक्षारोपण आपण करत आहे। विराज मगरबद्दल सांगायचं म्हणजे तर निसर्गाची अतोनात ओढ असणारे एक व्यक्तिमत्व आणि आमचे मित्र भाऊसाहेब अनिल घेरडे साहेब यांच्या सहकार्याने आणि यांच्या शेतामध्ये आम्ही आज वृक्षारोपण करत आहोत। फार्म हाऊसला वृक्षारोपण केलेलं आहे ते पुढच्या वर्षी पाहण्यासाठी आपल्याला येणं गरजेचं आहे। म्हणजे आपण नाही जर त्या वर्षी हे तारीख धरायची नाही, शनिवार रविवार असेल तर तारीख फिक्स करून आपण येऊयात सगळे। सध्या मी फार्मामध्ये अल्केम लॅबोरेटरीला रिसर्च सायंटिस्ट म्हणून। सायंटिस्ट तळोजा अल्केम नवी मुंबईला। या ठिकाणी 2004 ते 2006 या बॅचचा एक स्नेह मेळावा या ठिकाणी उपस्थित होत आहे। आमचे जिवलग मित्र अनिलदादा घेरडे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी स्नेह मेळा या ठिकाणी संपन्न होत आहे।
या स्नेह मेळ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 2004 ते 6ला आम्ही पासआउट झाल्यानंतर आमचे फोन कॉन्टॅक्ट वगैरे चालू होते, पण एक ऋणानुबंध होता. पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट होत नव्हती प्रत्येकाच्या कामाच्या व्यापातून. मग यासाठी आम्ही स्नेह मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं. आणि हे जी वेगवेगळी क्षेत्र जरी असली तरी एक नाळ जी म्हणतो ती आमची सर्वांची नाळ देवापूरशी जोडलेली आहे. आणि त्या निमित्तानं हा स्नेह मेळावा घेतला, याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. शिवराज बाबर, वापर देवापूर. मी सध्या मुंबई पोलीस दलात नोकरी करत असून ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी जॉबला लागलो आणि 2005च्या बॅचला 12वी पासआउट झालेलो आहे. सध्या मुंबईला स्थायिक आहे. माझं नाव शंकर चव्हाण, मी राहणार तांदवाडी तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर. मी सध्या ॲग्रो लाईफ सायन्स कृषी रसायन या प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये कार्यरत आहे. 2026ला शनिवार रविवार असल्यामुळे सर्व मित्र कंपन्यांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे सगळे एकत्र आले, ते खूपच छान वाटते. धावपळीच्या जीवनात आपण म्हणजे स्वतःसाठी जगणंच विसरून गेलोय. एक दोन दिवस आपण असं मित्र कंपनी बरोबर एन्जॉय केलेलं चांगलं आहे कधी. त्याच्यामुळे काय होतंय, जीवनातले सगळं दुःख विसरून नवीन उमेद आपल्याला भेटते. माझं नाव सदाशिव लवटे. मी 2005-06च्या बॅचला देवापूर या ठिकाणी शिक्षण घेत होतो. 2006ला पासआउट झाल्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं दापोली कृषी विद्यापीठातून. त्याच्यानंतर मी 2012 साली ग्रामसेवक म्हणून नोकरी करतोय. आता सध्या मी पनवेलमध्ये आहे. पनवेलमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. मी नवनाथ सावंत, 2005-06च्या बॅचला कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स देवापूर या ठिकाणी कार्यरत होतो. त्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी 11-12वीचं शिक्षण पूर्ण केलं. 11-12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर क्रांतीस्मृती अध्यापक विद्यालय सातारा या ठिकाणी D.Edसाठी ॲडमिशन घेतलं. पुढील 3 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर मी 2009ला शिक्षक या पदावर नियुक्त झालो. माझं असं भाग्य की ज्या ठिकाणी मी शाळा शिकलो त्याच ठिकाणी मला 7 वर्ष मुख्याध्यापक म्हणून राहण्याचा योग आला. आणि त्या काळामध्ये मी अण्णांच्या विचाराला प्रेरित असं एक काम करून ज्या शाळेचा पट 121 होता तो पट मी 210 करून तालुक्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी बहुमान मिळाला. शिष्यवृत्तीला सलग विद्यार्थी लागण्याचं आता प्रमाण देवापूरचं सर्वात उत्कृष्ट असं आहे. शिवनेरी हॉटेलची पोहे आणि रामभाऊचे काय पॅटीस अजूनही आठवते. आणि त्या काळामध्ये शिकून आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी यशस्वी झालो. या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत, त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि या धकाधकीच्या काळामध्ये असाही एखादा दिवस आपल्यासाठी असावा या संकल्पनेतून ज्या आयोजकांनी हे नियोजन केलं, छान असा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचं पूर्ण एकदा आभारी. नाव रावसाहेब वाघमोडे. मी सध्या शेती करतोय आणि शेतीविषयी माझी केळीची बाग आहे 2 एकर, डाळिंब 3.5 एकर आहे, ऊस आहे. आणि हे सगळे आम्ही 2003-4-5ची बाग 3 ते 5ची बॅच आहे. हे 4-5 वर्ष झाले आमचं असं नियोजन चालू होतं की एका जागेला यायचं. सगळे एकत्र आल्यामुळं खूप छान वाटतंय. एकमेकाच्या भेटी झाल्या 20 वर्षात भेटी झाल्या नाही ते आता झाल्या. वार्षिक उत्पन्न होतं की 20-25 लाखाच्या आसपास. माझं नाव तानाजी सुरोशे. छान बोलतो ना मित्रा. छान वाटलं. म्हणजे विषय काय, काल यायचं नाही यायचं म्हणजे असं काय नव्हतंच माझं. पण म्हणलं येते ते नाही ते आपण जाऊन बघूया तर एवढी ढीग बरोबर आलं. पण छान वाटलं. 20 वर्षातनं पहिल्यांदा भेटलो. आता काय तर आपण उतरतील आता म्हणजे 40 असते ना आपण 39-40 राहिली 20 परत गाठ पडतील ना पडतील. माझं नाव रवींद्र गोडके. माझं गाव गोंदवली खुर्द तालुका मान जिल्हा सातारा. सध्या माझा मेडिकलचा व्यवसाय आहे, सोबत मी शेती करतो.
तर आज गेट टुगेदर घ्यायचं असं ग्रुपवर बरेच वेळा मेसेज पडायचं. इतकं छान वाटतंय की सर्व देवापूरची सर्व आपल्याबरोबरची मुलं भेटली, त्यांनी एन्जॉय केला. एक प्रकारचा एक वेगळाच हा आनंद आहे. तानाजी हा माझा 11-12वीचा असल्यापासूनचा दुश्मन आहे, पण तो दुश्मन पण लय मोठा दुश्मन, तो असा यार मित्र आहे आपला तेव्हापासूनच. कारण दुसरा एक दुश्मन म्हणजे शिवाजी हांडे. हा एक प्रकारचा एन्जॉय असतो, असा आपला विषय असतो. आम्ही ग्रुपवर नेहमी ऍक्टिव्ह असतो आणि त्या कारणानं काय होतंय, आज त्याचा परिणाम दिसून आला तुम्हाला. ग्रुपवर काही लोक कायम ऍक्टिव्ह राहिल्यामुळे हे गेट टुगेदर झालं असं मला तर वाटतं. एवढं मला. माझं नाव शिवाजी हांडे. मी सांगोल्यातून पहिल्यांदा देवापूरला कॉलेजसाठी गेलो आणि वाटलं नव्हतं की मी घर सोडून आम्हाला भर देत आमचे ज्युनियर चेतन गेट आणि संजय पाटील हे की आज ह्या कार्यक्रमाचे पूर्ण आयोजक आहेत. त्यांच्यासाठी मी खूप घेरडे साहेब तर आमच्यासाठी 2% मध्ये आहे, विकृत आहे ते. तरी तुमच्यासाठी ते साहेब असले, भाऊसाहेब असले तर तो आमच्यासाठी भाडे आहे. संदीप अण्णा कदम डॉक्टरने पर्सनली सगळ्यांना फोन केले. एकमेव माणूस की जो डॉक्टर बनलाय आमच्यात. संदीप कदम डॉक्टर आणि बाकी लोकांनी ग्रुप बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आज जे काय आहे तिथं प्रत्येकजण प्रत्येकाच्या ह्यानं आपल्या आपल्या परीनं प्रत्येकजण सेटल झालेला आहे, प्रत्येकजण बाहेर आहे. पण आज प्रत्येकाने वेळ काढून, आज सकाळी पण आलेत, कोण विनोद गलांडे सर आलेत, विराज मगर साहेब आलेत, सगळे आलेत आज इथं. प्रत्येकजण प्रत्येकाचा वेळ काढून आलेला आहे. संसार एक दिवस बाजूला ठेवलाय आज आणि एन्जॉय करण्यासाठी आलेला आहे. की गेट टुगेदर करायचं किंवा त्याची अरेंजमेंट करायची, परत या सर्व गोष्टी बघायच्या. तर ह्याच्यामध्ये अनिल भाऊ गिरडे यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की असं ठिकाण गेट टुगेदरला मिळणं कठीण आहे. कारण लोकवस्तीच्या ठिकाणी गेट टुगेदर करणं ते जरा लिमिटेशन असतात त्या ठिकाणी. तर मी अनिल गिरडे आणि संजय पाटील यांचा सर्व आपले मित्र ग्रुपकडून म्हणावं तेवढं आभार मानावं एवढं कमीच आहे. सर्व मित्रांना गुड मॉर्निंग. मी अनिल चंदू गिरडे, माळशिरस तालुक्यामध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे. तर सांगायची गोष्ट अशी की 2003 ते 5 देवापूर कृषी कनिष्ठ विद्यालय KPP कॉलेज देवापूर या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आता ॲडमिशन घेण्याची स्टोरी थोडक्यात सांगतो. आता माझं गाव ही सांगली सोलापूरच्या बाउंड्रीवरचं आणि मी मान तालुक्यामध्ये एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये माझे वडील म्हणजे ते अण्णांचा मोठा वाटा आहे. कारण का त्यांनी माझं गुण बघूनच मला देवापूरला टाकलं. कारण का हा पोरगा जर देवापूरच्या बाहेर टाकला तर 100% या गोरपडी KTPCमध्ये तुम्हाला काम करताना दिसला. तशा वडिलांनी ओळखूनच माझ्यातलं गुण हिरून म्हणले की तू शिकला तर इथंच शिक, नाहीतर काँग्रेस उपडेला माझ्याबरोबर ये, असा विषय झाला होता. आणि वडिलांचा हा निर्णय, तर माझे मित्र ज्योतिर्लिंग कंपनी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. तर विषय असा की देवापूरला ऍडमिशन घेतल्या म्हणून ही देवाभावाची मित्रमंडळी भेटली. आपले बाल सवंगडे असतात, डिग्री कॉलेजचे मित्र असतात, पण 11-12वीचे मित्र दरम्यानच्या काळात 2005 ते 10च्या दरम्यान कुणाकडे मोबाईल वगैरे काही नव्हता, समाज माध्यम नव्हती आणि जरी नंतर मोबाईल आला असता तर नंबर मिळणं कठीण होतं. तरी सुद्धा हे आमचं जे बॉन्डिंग आहे म्हणजे समाज माध्यमात असताना सुद्धा ते बॉन्डिंग कायम राहिलं आणि ते आजपर्यंत टिकून आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे. हा कार्यक्रम एकदम काय म्हणते त्याला म्हणजे खेळीमेळीतलं वातावरण आहे आणि असे शेकडो प्रसंग आहेत, एक से बडकर एक आहेत.
त्यामुळं मी तसले फार चित्रविचित्र प्रसंग सांगणार नाही, पण एक माझ्या वडिलांचा किस्सा आज या निमित्तानं मला माझ्या वडिलांची आठवण येते. आज माझा एवढा मित्रपरिवार इथं आला आहे आणि वडिलांची कायम इच्छा असायची की आपल्या मुलांना काहीतरी करून दाखवावं. मी भले म्हणतोय काही नाही, पण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जी माझी आवड आहे शेती ती मी आजपर्यंत जपली, चांगली शेती केली, शेती सुधारणा केली, हे बघायला माझे वडील पाहिजे होते आणि त्यांचाच मी किस्सा आज त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. 11-12ला ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला जोनोनी ते जत मुंबई वाळेखिंडी ही गाडी आहे. दर शनिवारी मला जुनोनीमधून अंडी, कधी कधी मटणाचा डबा बसने येत होता. पैसे मागितले की बसनं पैसे पोचवायचे. 11वी अशीच गेली. मराठी माध्यमाचं आम्ही शिकलेली विद्यार्थी. 11वी ती निम्म वर्ष इंग्लिश कळायलाच गेली आमची जास्त, त्यामुळं 11वी आम्ही काठावर पास झालो. 12वीत सिरियस अभ्यास करायला ठरवलं, पण असा मित्रमेळा असल्यामुळं अभ्यासाच्या माई परीक्षा झाली आणि जसं कसं सर्जिकल स्ट्राईक करतात तसं माझ्या अण्णांनी शाळेवर सर्जिकल स्ट्राईक केला माझी चौकशी करण्यासाठी. आणि आमचे केमिस्ट्रीचे एक सर होते, जाधव सर, त्यांना आम्ही बबल तर ते घाटनंद्रेचे होते. तर ते गावाजवळचे असल्यामुळे वडील डायरेक्ट त्यांच्याजवळ गेले आणि माझा रिपोर्ट कार्ड त्यांनी बघितला. रिपोर्ट कार्ड बघितल्यानंतर आमच्या अण्णाची तळपायाची मस्तकाला गेली होती, कारण का जागच्या जागी सगळ्या गोष्टी मिळत होत्या, पैसे मिळत होते, लागणाऱ्या म्हणजे शिक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा मिळत होत्या. असं असताना मी 6 माईला 46% आणि ऑल क्लिअर पडलो होतो. वडिलांनी ते बघितल्यानंतर केमिस्ट्री लॅबमध्ये आमची थिअरीची शेड्यूल संपला आणि प्रॅक्टिकल सुरू होणार होतं. प्रॅक्टिकलसाठी आम्ही प्रत्येक बॅचचे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि ॲनिमल सायन्स अशी आमची सलग एक बिल्डिंग होती. ह्या बाजूला बघितलं तर शेवटची लॅब दिसत होती. अशा परिस्थितीत आमच्या वडिलांचा आवाज बऱ्यापैकी तुम्हाला परिचित आहे. तर त्या कॉलेजला घुमाला अशा परिस्थितीत मला शिव्याचा वर्षाव केला आणि 4 कानाखाल्या मारल्या मुलामुलींच्या समोर. आमच्या सगळ्यांच्या मुलांच्या समोरच. मग थोडंफार इन्सल्टिंग फील झालं, कारण का कॉलेजमध्ये सुंदर मुली होत्या, त्यांच्या समोर मार खाणं माझे असे काय 4 भाषणाला पण ना काहीतरी. वडिलाचा दरारा भयंकर होता, कधी बोलल्या तारच करत नव्हतो, पण त्या दिवशी अपमान झाल्यामुळं आवर्जून कॉलेजच्या लॅब खाली उतरल्यानंतर मैदानात आल्यानंतर आमच्या अण्णासोबत घोरपडीच्या दादासाहेब कोकळे आले. कोकळे म्हटलं मी आता मारणार आहे, म्हटलं सगळ्या कॉलेजच्या मुलामुलींच्या समोर मारलं, मी आता मारणार आहे म्हटलं. माझ्या वडिलांचा स्वभाव बघता ते मी इमोशनल त्यांना ब्लॅकमेल करायला गेलो, पण ब्लॅकमेल होतील ते माझे वडील कसले, ते मला म्हटले तू अशा ठिकाणी जाऊन मर, तुला तिथं कोणी बघितलं नाही पाहिजे. मग त्या दिवसानंतर वडिलांनी रागात निघून आले. मग नंतर माझं मन शांत झाल्यानंतर थोडं चिंतन केलं. वडिलांचा राग स्वाभाविक आहे, त्याला काही गोष्टी कमी करत नसताना आपण असं बेफिकीर राहणं बरोबर नाही. त्यानंतर सर्व मित्रांनी माझ्या विनंतीला मान देऊन तिथं माझं फार्म हाऊसचं स्थळ निवडलं, त्याच्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो. आणि अशाच आपल्या इथून पुढं गेट टुगेदर होत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांनी सुखी समाधानाचं आयुष्य जगावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी आपण असं राहूया आणि दरवर्षी करत राहूया असं. त्यावेळेस असं व्हायचं की आता आमचे वडील जरा थोडे असल्यामुळे भेटायला यायचे, सगळ्या पोरांच्या ओळखी होत्या. मग अकलूजमध्ये एकदा हा सचिन शिंदे भेटला, आमची आई मला आणखीन सांगते. मग सचिन शिंदे भेटला आणि घरीच होता आणि सचिन आला म्हणलं की दादा पाजायला काही तसं नाही. त्याच्यामुळे ग्रुपवर आपला हसत खेळत जसं असेल तसं आपलं वातावरण
चालत असतं आमचं असं. गेट टुगेदर करायचं म्हणजे कसं आहे, आता ही थोडक्यात रिफ्रेशमेंट आहे. म्हणजे आता असं वाटतं की आता वय झालेत, पण आता इथं आल्यानंतर असं वाटलं की बाबा आणखीन आपण पण तरुणच आहे, देवापूरसारखंच आहे. बघितलं देवापूरला पण आम्ही असंच मळारानात फिरलेलो आहे. ही ती सकाळी मी विनोद कलंडे, अगदी देवापूरपासून एक 10 किलोमीटरवरतीच गाव आहे, कुळपडी गावचा आहे मी. आणि सध्या पालघरला 16 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होतो. आता बदली करून 1 वर्ष. याच्यामध्ये वारंवार आपण एकमेक मित्रांसोबत मार्गदर्शन घेत असतो, चर्चा करत असतो. कधी कोणता मित्र भेटला की त्याच्यासारखा आनंद कोणताच मिळत नाही. कधी आपली आता कोणतीही अडचण असेल तर आपण कुणालाही, डॉक्टर असतील, दादा शेंडगे सर असतील, सगळ्यांचे आपण संवाद साधू शकतो. धन्यवाद. त्या आमिषापोटी म्हणजे त्या स्वार्थापोटी मी देवापूरला आलो होतो की आपल्याला ॲग्रिकल्चरला जायचं आणि परत MPSC करायची. अशा पद्धतीनं देवापूरचं खरंच खूप नावलौकिक आहे. देवापूरच्या मातीमध्ये जी कष्टाची सवय लागली ते अजूनही, ते कष्ट अजूनही चालू आहे. म्हणजे माझ्यासारखं कुणीच काम करू शकत नाही, पोलीस खात्यासारखं कुणीच काम करू शकत नाही. पोलीस खात्यामध्ये अदर डिपार्टमेंट्स पोलीस खात्यासारखं काम कुणीच करणार नाही. म्हणजे मी स्वतःचं कौतुक करत नाही, पण मी स्वतः बघतो पोलिसासारखं काम करणार नाही कोणी. रात्रंदिवस काम आहे, कितीही काम केलं तर ते कमीच पडते. दुसरीकडे कुठं लोकेशन नाही ठेवलं तर हे लोकेशन चांगलं आहे, आपल्याला काय अजून बेटर करता येईल करा, पण हे लोकेशन चांगलं आहे. आणि जर घ्यायचं असेल तर ह्याच्या पुन्हा नंतरचं जर लोकेशन देवापूरच्या जवळ घ्या, 10-15 किलोमीटरवर रात्रभराचा आपला हँगआउटचा कार्यक्रम करून सकाळी चांगलं पोशाख घालून आपण तिथं जाऊन लेक्चर देऊ पोरांना, किंवा तिथं शाळेच्या जवळ जाऊन काही कार्यक्रम करायचा असेल तर करूया. माझं एवढं सुचव आहे. मी विनोद मल्हारी कलंडे, गाव माझं पुळकोटी, तालुका मान. मी 2010 पासून प्राथमिक शिक्षक म्हणून पालघर जिल्ह्यात नोकरी करत होतो. आत्ता चालू सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषद पालघरवरून सातारा जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी सुशांत मदने, प्रॉपर गाव पिलीव. 2003 ते 2005 देवापूरची बॅच. मी सध्या कोटक मंत्री आहे. तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटलं. खूप वर्षातून आपण भेटलो, तर आता एक संकल्प करूया आपण की इथून पुढं भेटूया. मग आता सगळेच म्हटले की चला आपण सगळेच भेटूया आणि चांगला कार्यक्रम करूया. तर खूप असा छान कार्यक्रम झाला. खूप दिवसातून भेटलो, सगळ्याच्या मेमरीज पुन्हा जाग्या झाल्या. आणि खरंच तुम्ही सर्वजण आला तर त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि अनिल भाऊसाहेब, डॉक्टर संदीप, ज्यांनी सगळ्यांनी मदत घेतली, ज्यांनी सगळ्यांनी इथं सहकार्य केलं, त्या सर्वांचा आभार. तर जी बॅच माझी देवापूरची आहे, त्या बॅचमध्ये जी मुलं होती आणि इतर ठिकाणी पण मी बरेच ठिकाणी बॅचमेट आहे, यांच्या माध्यमातून असाच एक कार्यक्रम घडला. याच्या पुढेही असाच कार्यक्रम घडावा एवढंच मी बोलतो. आणि मी सध्या उपकार्यकारी अभियंता म्हणून मी सध्या रायगडला महावितरणमध्ये कामाला आहे सध्या. आणि कुणाला काही गरज पडली महावितरणबद्दलची तरी कुणीही सांगावं, आपण मी जसं म्हटलं मगाशी मदत करू. माझ्या खात्याबद्दलची मी 100% मदत करेन, मी पाहिजे देतो. तालुका मान जिल्हा 2004-05च्या दरम्यान आम्ही, मला वाटतं देवापूर पडलेलं होतं. देवापूरची खास आठवण म्हणलं तर अजूनही त्या शाळेची म्हणजे नाईट स्टडीला जी पाटील पेन्सिल घेऊन जी जात होतो, ती जर आता जर कोणी सांगितलं की आम्ही नाईट स्टडीला कॉलेजला पाटील पेन्सिल घेऊन गेलो तर आपल्याला हसतीला काही नाईट स्टडीला 12वीला पाटील पेन्सिल, ती पाटील पेन्सिल अजूनही आता माझी मुलगी त्याच्यावर 1, 2, 3 शिकते. ते काढवी म्हणतो ती पाटी अजूनही माझ्यापेक्षा एक आठवण देवापूरची. माझं नाव जीवन जगदीश यादव आणि मी सध्या तालुका कृषी अधिकारी या पदावर कार्यरत आहे पुण्यामध्ये. खरं तर 10वी झाल्यानंतर कॉलेजला जायची सगळ्यांना ओढ असते. मला पहिल्यांदा मी देवापूरचं नाव ऐकलं होतं. त्याला विचारलं काय करतो, दादा म्हणला डॉक्टर आहे. खरं आहे आश्चर्य केले दाद्यानं, दादा डॉक्टर झाला पाहिजे. मला तर विश्वासच बसला म्हणलं की कशाला डॉक्टर आहे एवढं सांगतो. अशा खूप आठवणी आहेत. देवापूर कॉलेजचे दिवस खूप गोल्डन डेज होते, कारण त्या चिलारी करण्याचा आनंद आता करत नाही. आज थोडाफार दिसली आहे ते चिलारी,
पण तिथं खूप आनंद होता. माझं नाव उदय शिवाजी लेंगरे, मी डेप्युटी ॲग्रिकल्चर ऑफिसर महाडला आहे. सध्या मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेबांकडे आहे. तर देवापूरचा अनुभव काय, आम्ही आता बालवाडीपासून माझं शिक्षण 12वीपर्यंत देवापूरला जाते. आज 2005 नंतर आपण एवढी सगळी संख्येने येतोय. 4-5 लोकांना असं वाटत की कोण येतील नाही येतील ही गोष्ट वेगळी. पण तुम्हाला खरं सांगू का, ज्या दिवशी रव्या म्हणला का नाही मी आहे, ती रव्याला बघायला आणि कोण रव्या ही भेटायला ही आधी सगळी इथं आलेत. म्हणजे जो कपाट. पण पांडुरंग वाघमारे सारखा एक उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा विचारत होता की नेमका ती रवा कोण आहे, कसा दिसतो मला एकदा दाखवा. म्हणजे असं एक आपल्यात समजू नका की 20-22 वर्षाचं हे झालं. अतिशय चांगला रोजच्या संपर्क 1, 2, 4, 5 लोकांचा होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं इनिशिएटिव्ह घेतलं. त्याच्याबद्दल गिरडे भाऊसाहेबांचं मनापासून अभिनंदन. त्यांना अतिशय चांगली साथ दिली. कुणाच्या ध्यानी म्हणून नसताना संजय पाटलांनी त्यांचं गाव त्यांच्या जवळचं त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी, त्यांचंही मनापासून आभार. त्याच्यासोबत आपल्या सर्वांपासून अंतर थोडं दूर होतं पण इतकी जवळ होती. शेटे बंधू दोघं, सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना कधी कुणाची आठवण आली नसेल, पण कालपासून ती दोघं ठाण मांडून आहे ती आणि काहीच कमी पडू दिलं नाही. त्यांचंही मनापासून आभार. आबा हुंबे सारखा एक सोज्वळ दिसणारा पोरगा काय करू शकतो काय होऊ शकतो हे आपण बघितलं. त्याला आनंद वाटला आणि आबानं जी काय त्याच्या परीनं काय करायचा प्रयत्न केला त्यानेही केलं. त्याचंही मनापासून आभार. आणि 2-4 गोष्टी आता आपल्या जवळच्या. दादा शेंडगेचा एक मेसेज जरी आला तरी बरं का सगळी पोरं इथे येते ती. आज तुम्ही विचार करा, प्रत्येकाची लाईफ आहे. कुणाला अडचण आली, सकाळी आलं दुपारी आलं माघार गेलं. दाद्यानं 3 दिवस प्रत्येकाला इथल्या जवळपास प्रत्येकाला 1-2 फोन केलं कंटिन्यू आणि त्यावेळेस सगळीजण इथं आली. त्याच्यामुळे दादाचंही मनापासून आभार. ज्यांनी जबाबदारी घेतली, उदाहरणार्थ शंकर असेल, संजय असेल किंवा सुशांत मदने असतील, ह्या सगळ्या असे सगळ्यांनीच आपण एकामेकाला घेऊन 4, 5, 10 जण गोळा करून आज अनिल गिरडे 20च्या वर आकडा समजत नव्हता. दादांनी सांगितलं 50 येणार म्हणजे येणार आणि खरंच आनंद आहे. तेवढी लोक आली. खरं आहे का गिरडे? जीवनात आपण घडत असताना जी मैत्री झाली, हक्काची मैत्री, म्हणजे कोण अधिकारी आहे का, शेतकरी आहे का, शिक्षक आहे का, कोण, ही सगळं बाजूला ठेवून आपण मित्र म्हणून जेव्हा शित येतो ना, ती एक वेगळा आनंद असतो. आणि सगळ्यांना एक प्रश्न पडला होता, ती सध्या कसं काय एवढा गोरा झालाय, त्याचंही उत्तर मिळेल थोड्या वेळ तुम्हाला. नाही, खरंच सगळेजण आली आणि एक सर्वांना विनंती आहे की असाच वर्षातून एकदा आपण 1-2 दिवसाचा कार्यक्रम करत जाऊ. अजून दादा म्हणला मग तसं एक रिफ्रेश होईल, वय वाढेल, आयुष्य वाढेल, आनंद वाढेल. धन्यवाद. मी स्वाधीन कदम, आता बँक ऑफ महाराष्ट्रला सिनियर मॅनेजर आहे. राहणार कडगुल, खटाव तालुका. शाळेचा एक प्रसंग देवापूरचा सांगायचा झाला तर जिवाळ्याचे जे मालक होते ते माझे वडिलांच्या एकाच डिपार्टमेंटला ST मध्ये होते. त्यामुळे 8वी पासून पुढे कंटिन्यू म्हणायचं की अभ्यास केला नाही, तुला देवापूरला टाकतो. आणि मग 9वीपर्यंत फर्स्ट होतो आणि 10वीला डायरेक्ट 4था नंबर आला. मग मी नाराज झालो आणि वडील म्हटले टाकूया देवापूरला. देवापूर असं पुणे मुंबईसारखं असेल नाव ऐकून एकदम वाटायचं, पण नंतर म्हटले चल आता मी ॲडमिशनला ती जुनी पेटी घेऊन सगळे कपडे त्याच्यात टाकून दहिवडीला आलो. दहिवडीवरून मसवडला आणि मसवडला परत गाडी ST मिळाना. विचारलं तर म्हणले जावा तिथे टमटम. नेमकं आप्पांचं टमटम घेतलं. त्या टमटममध्ये मसवडच्या बाजारातनं बरं वाटलं की बाबा थोडंसं काहीतरी डेव्हलप आहे. पण जेव्हा ते विरकरवाडीचा स्टॉप आत गेल्यावर सगळ्या चिलाऱ्या दिसायला लागल्या. नंतर वडिलांना म्हटलं मला काही इथं राहायचं नाही, पण त्या मालकांनी, जिवाळ्याच्या मालकांनी समजावून सांगितलं. सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय. इथं आल्यावर खूप बरं वाटलं. असं तिथून रेग्युलर येत राहील. थँक्यू.
2003ला ज्यावेळेस 10वी पासआउट झालो त्यावेळेस 10वीला चांगली बऱ्यापैकी मार्क पडले तुझी, त्यामुळं थोडंसं घरच्यांचे बी अपेक्षा वाढले की काहीतरी ऑफिसर किंवा अधिकारी किंवा पोलीस डिपार्टमेंटला काहीतरी जायचं अशी इच्छा झाली असल्यामुळं मग कुठं नेमकं लोकेशन पाहायचं म्हणून आमच्याच गावातले काही ऑफिसर झालेले त्यांनी सांगितलं की बाबा आपण देवापूरला घेतलं तर चांगलं होईल. मग त्या उद्देशाने देवापूर म्हणजे कुठं ॲक्च्युली त्यावेळेस माहीत नव्हतं गाव, म्हणजे एवढी परिस्थिती, कारण लोटेवाडी सोडून किंवा आजूबाजू आटपाडी किंवा आजूबाजूचा परिस्थिती सोडून बाहेर करायचं आलंच नव्हतं तसं आयुष्यामध्ये. अरेंजमेंट एक नंबर केलेली आहे, लोकेशन एक नंबर वाटतंय सगळं, म्हणजे देवापुरात 100% फील वाटतंय, कुठंतरी आपल्या मानदेश भागामध्ये असल्यासारखं म्हणजे जबरदस्त असं फील वाटतंय. आणि आवर्जून ज्या मानदेशाच्या रील्स असतात वगैरे वगैरे आवडीनं आपण ऐकतो. खरंच एक कुठंही गेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा सगळ्या कानाकोपऱ्यात तर आपली ही जी भूमी आहे ही भूमी आपल्याला कायम स्मरणात राहणार आहे. जिथं आपलं शिक्षण झालं तिथं आपण वाटतो. 2005चा प्रोडक्शनचा विद्यार्थी. नंतर मी BSc हॉर्टिकल्चर सोलापूरमधून केलं आणि MSc हॉर्टिकल्चर नवसारी गुजरातमधून केलं. माझं नाव विशाल पिसे, मुक्काम पोस्ट पिलीव. देवापूरला येण्याचा योग म्हणजे कमी टक्केवारी पडल्यामुळं मला देवापूरला ॲडमिशन मिळालं होतं. त्यात सगळ्यात सहकार्य होतं उदय लेंगरे सरांचे, म्हणजे लेंगरे सर होते, त्यांच्यामुळे मी देवापूरला ॲडमिशन घेतलं होतं. KDC कल्चर रोपांच्या 4-5 कंपनीचा डीलर आहे. जे शेतकरी आपल्या भागात विशेषतः सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात केळी लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते. एक्सपोर्ट पण तेवढंच होते. त्याच्यावर पण माझं वैयक्तिक संशोधन चालू आहे आणि असं करत व्यवसायाचा टप्पा आता चांगला वाढलेला आहे. धन्यवाद. ओळख करून देतो, मी अविनाश शिकारे. मी फक्त एकच वर्ष होतो देवापूरला 11वीला. त्याला जिवाळ्यावर राहत होतो, जिवाळ्यावर. संदीप कदम दादा आणि दादाच्या गप्पा रात्री 12-1 वाजेपर्यंत दादाच्या गप्पा चालायच्या. ट्रक कशी चढती, आयशर चांगला, कुणाच्या किती पावर रे हा, आणि कोण राजकारणी आणि कुणाची किती पावर आहे. पॉवरचं जे गणित आहे ते दादामुळे मिळालं आम्हाला आणि त्यामुळे पॉवर मध्ये आम्ही कारखान्यात शिरलो मोहिते वडिलांकडे. तीच पॉवर, त्यांची पॉवर आमच्याकडे आली. माझं नाव श्रीमंत हांगे, गाव मेडज. मी आता प्राथमिक शिक्षक आहे करमाळा येतं नगरपालिका. देवापूरची सुरुवात अशी झाली, 9वी-10वीला जास्त गुण उधाळलं होतं, मार्क कमी पडली. वडील म्हणले BComला ॲडमिशन घे सदाशिवनगरला. घरी लय मारलं होतं निकाल लागल्यानंतर. एक 3 किलोमीटर गेलं असेल वडिलांच्या गाडीवर बसून पाठीमागं घेतलं होतं. कोणी बाबा खाडे ना अजून एक कोणतर होता, त्या दोघांनी सोडून दिलं, दोघांनी ॲनिमल केलं नाही. सोडून दिलं पण जाऊ द्या. क्रॉप प्रोडक्शनची आमची बॅच चांगली दादावरून राहायला होतो. मी असं एक कळपात एक वेगळा प्राणी असतो तसं दिसायचो आणि ठळक व्हायचो. सुरुवातीला मिक्स व्हायला दिवस गेले, पण त्याच्यानंतर असा मिक्स झाला की म्हणजे आजच्या कार्यक्रमाची जर ब्युटी म्हणायला गेलं ना तर ह्या कार्यक्रमामध्ये 2 बॅचची पोरं आहे ती, आणि ह्या 2 बॅचचा दुवा म्हणजे मी स्वतःला म्हणायला मला परवा वाटतं की ह्या 2 बॅचच्या मधला दुवा मी आहे. तर आणि आता ह्या देवापूरच्या ह्या ग्रुपची म्हणजे आपल्या देवापूर ग्रुपची अजून एक ब्युटी म्हणजे महादेव बाबर आलं. ते महादेव बाबर आणि दादाने सांगितलं लाईफ स्ट्रेसमुळे बरेच सगळे रोग होतं ते, तर सगळेजण भेटलो तर आपला स्ट्रेस रिलीव्ह होईल आणि आपण भेटत राहू. मला चांगलं वाटलं. सगळ्यांचा धन्यवाद. घेरडे भाऊसाहेब, त्याच्यानंतर दादा, संदीप, संजय, सगळ्याच लोकांनी कार्यक्रम सक्सेस करायचा ट्राय केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी काही गोंधळ घातला नाही, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली आणि त्याच्यासाठी सगळ्यांचाच आभार. धन्यवाद. देवापूरला जाण्याची सगळ्यांनी हिस्ट्री सांगितली. आम्हाला देवापूरला जायच्या आधी
10वी पास झालो त्यावेळी पुढे काय असते काहीच माहित नव्हतं. पुढे काय असते हा प्रकार माहित नव्हता आणि आमच्या आई वडिलांना पण माहित नव्हतं की ह्याच्या पुढे 11वी असते एवढा एक शब्द आम्हाला माहित होता. 10वी नंतर 11वी असते. इथं छोटस गाव आहे जुनोनी, तिथं वडील पाटबंधारे खात्यामध्ये क्लास 4ची नोकरी करायचे. त्याचं घरचं बरं होतं आणि घरचं बरं होतं, तो दररोज 5 रुपये घेऊन यायचा आणि आम्ही दोघं भजी खायचो. जुनोनीची प्रसिद्ध भजी आहेत. 5 रुपयाला जुनोनीमध्ये प्लेट भरून त्यावेळी भजी यायचे. मी नांबामधल्या सुट्टीत भजी नाही तर वाटाणा काय खाणार भजी खाणार. मग 10वी पर्यंतचा आनंदात दिवस गेलं. 10वी नंतर काय पुढचा अंधारच. मग आब्याचा 3रा नंबर आलता 10वीत बरं काय आमच्या शाळेत. आमच्या शाळेत 3रा. अख्ख्या जुनोनीच्या पंचक्रोशीमध्ये एक शाळा, त्याच्यामध्ये याचा 3रा नंबर. विजय खंडागळे PSI झाला आमच्या आधीच्या बॅचचा आपल्या, तो तिथं होता देवापूरला. मला ते म्हटलं देवापूरला वगैरे ते हे झालं, पोचलं देवापूर आमच्यापाशी. देवापूरला गेलो तिथं कळलं सायन्स वगैरे असते, त्यात गणित सोडला तर चालतोय. मला तेव्हा कळलं, लय हरकलो आणि गणित सोडला. म्हणजे 11वीत मैत्री केली ती निव्वळ एका छोट्या कुटुंबात आलेल्या सगळ्यांनी मित्रांनी मैत्री केली. त्यावेळी कुठलं पद आपल्या पाठीमागे नव्हतं, काय नव्हतं. म्हणून आपली मैत्री बनली आणि मैत्री टिकली आणि भविष्यात ही नक्की टिकेल. 20 वर्षानंतर आज पहिल्यांदा आलो. इथून पुन्हा कधी येईल, जरी आता तुम्ही म्हणताय पुढच्या वर्षी येऊ, कधी येईल सांगता येत नाही. तरी पण दरवर्षी यावं असा आपण संकल्प करूया. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झालेला आहे. तो काय सांगण्याची गोष्ट नाही.